नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला आता अटक करण्यात आली आहे। अजय बागुल, पप्पू जाधवसह एकास अटक करण्यात आली आहे। याआधी मामा राजवाडे आणि इतर आरोपी अटकेत आहे। मुख्य आरोपी तुकाराम चोथवे, अजय बोरिसा अद्याप फरार आहे। अजय बागुल, पप्पू जाधवसह एकाला नाशिक पोलिसांनी आता अटक केल्याची माहिती। सरकारवाडा गोळीबार प्रकरणात याआधी मामा राजवाडे आणि इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे अद्याप फरार आहेत। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी आता ही कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। महेश, काय अधिकची माहिती? नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत नाशिक पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। एका मागोमाग एक राजकीय राजाश्रय मिळालेल्या गुंडांना ताब्यात घेण्याची जी पद्धत आहे ती आता नाशिक पोलिसांकडून अवलंबली जात आहे। याच प्रकरणी जर आपण बघितलं तर सरकारवाडा गोळीबार प्रकरणामध्ये फरार असलेला भाजपचे नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला ताब्यात घेण्यात आलेले 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्येच असलेले मामा राजवाडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते। त्यांची देखील चौकशी जी होती ती पोलिसांकडून सुरू होती। एकूणच जर बघितलं तर सरकारवाडा गोळीबार प्रकरणामध्ये अजय बागुल हा मुख्य होता आणि आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याची चौकशी सुरू आहे। त्याच्यासोबत अजय चोथवे याला देखील ताब्यात घेतलेले आहे आणि आणखी एकाला घेतलेले आहे। तर 2 इतर संशयित जे आहे ते अद्यापही फरार आहे। पोलीस त्यांच्या मागावर आहे। मात्र पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं नाशिककरांकडून मात्र मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे। भाजपच्या सत्ताधारी काही माजी नगरसेवकांवरची देखील चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। एकूणच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या फ्री हँड नंतर खरं तर नाशिकमधील गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी आता नाशिक पोलीस जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यांच्या या सगळ्या कारवाईचं खरं तर स्वागत जे आहे ते नाशिककरांकडून केलं जात आहे। नीलम, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।